हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील अशी काही वाक्ये घेणार आहोत की ती आपण मराठीमध्ये सहजपणे बोलून जातो, परंतु इंग्रजीमध्ये बोलताना त्याबाबत आपलं कन्फ्युजन होतं। बघा, अशी कोणती वाक्ये आहेत ती मी इथे मराठीतून लिहिलेली आहेत। तर बघा, इथे फॉर एक्झाम्पल, ती जेवता जेवता फोनवर बोलत होती, किंवा तो घरी जाता जाता भाजी घेऊन आला, आणि असेच वेगळ्या फॉर्मॅटची वाक्यसुद्धा मी खाली लिहिलेली आहेत, ती आपण क्रमाक्रमाने बघणारच आहोत। तर सर्वात आधी आपण इथे बघू, ती जेवता जेवता फोनवर बोलत होती। बघा, आता तुम्ही हे तर बनवू शकता की ती फोनवर बोलत होती, हे सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे। परंतु आपल्याला जर असं म्हणायचं असलं की ती जेवता जेवता फोनवर बोलत होती, किंवा ती जेवताना फोनवर बोलत होती, असंही वाक्य आपण बोलत असतो, सारखंच अर्थ आहे दोघांचे। तर मग आता अशा प्रकारचं वाक्य इंग्रजीतून कसं बोलायचं तेच आणि आणखी अनेक अशा फॉर्मॅटची वाक्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, आता इथे हे जे आहे जेवता जेवता, तर यासाठी आपण व्हाईल प्लस VING म्हणजे व्हाईल प्लस क्रियापदाचं ING फॉर्म असलेलं रूप, या फॉर्मॅटचा उपयोग आपण अशा प्रकारची वाक्ये तयार करताना बोलत असतो किंवा वापरत असतो। तर आता मग हे वाक्य जेव्हा आपण व्हाईलचा उपयोग करून तयार करू, तेव्हा त्या वाक्याची रचना इंग्रजीत कशी असेल ते सर्वात आधी आपण बघूया। तर इथे बघा, मी इथे लिहिलेलं आहे। सर्वात आधी काय घ्यायचं असते, तर सर्वात आधी ते जे सेंटेन्स असेल दिलेलं ते सेंटेन्स घ्यायचं, त्यानंतर व्हाईलचा उपयोग करायचा, आणि त्यानंतर क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूप, किंवा त्यालाच आपण V4 फॉर्म असं म्हणतो क्रियापदाचा, आणि मग सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं असते ऑब्जेक्ट। तर हे झालं पहिलं फॉर्मॅट की ज्याच्यामध्ये आपण या स्ट्रक्चरचा उपयोग करणार आहोत। बघा, आता इथे आपण घेतलेलं आहे ती जेवता जेवता फोनवर बोलत होती। मग मी काय सांगितलं, फॉर्मॅटमध्ये रचना जी दिलेली आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सर्वात आधी जे सेंटेन्स दिलेलं असतं ते सेंटेन्स घ्यायचं असतं। मग आता इथे तर ती फोनवर बोलत होती हे आपल्याला घ्यायचं आहे, हे वाक्य आहे, म्हणून आपण तीसाठी इथे घेणार आहोत शी। नंतर बोलत होती हे क्रियापद आहे, म्हणजेच आपण तिथे काय घेणार आहोत, टॉक, क्रियापदाचं दुसरं रूप घेणार आहोत टॉक्ड। सी टॉक्ड कशावर बोलत होती, फोनवर, म्हणून आपण इथे घेणार आहोत ऑन द फोन। सी टॉक्ड ऑन द फोन। बघा, ती फोनवर बोलत होती, हे सिंपल पास्ट टेन्समधलं आपण इथे वाक्य तयार केलेलं आहे, सी टॉक्ड ऑन द फोन। मग केव्हा बोलत होती, तर जेवता जेवता किंवा जेवताना। मग अशा वेळेस आपल्याला कशाचा उपयोग करायचा आहे, तर व्हाईल, मी आताच सांगितलं तुम्हाला WHILE व्हाईल, आणि क्रियापद कोणतं आहे, जेवता जेवता म्हणजे जेवण करणे। मग त्यासाठी आपण इट हा शब्द वापरत असतो, त्याचं V4 फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच इथे येणार आहे व्हाईल इटिंग। बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे, सी टॉक्ड ऑन द फोन व्हाईल इटिंग। बघा, ती जेवता जेवता फोनवर बोलत होती। मग आता व्हाईल प्लस V1 ING किंवा व्हाईल प्लस V4 या फॉर्मॅटचा उपयोग केव्हा करतात, तर इंग्रजीमध्ये एकाच वेळी दोन कृती होत आहेत असं जेव्हा आपल्याला दाखवायचं असते। बघा, एकाच वेळी दोन कृती इथे होत आहे, जेवण पण होते आणि फोनवर पण बोलणं होते, म्हणजे ह्या दोन कृती सुरू आहेत। म्हणजेच जेव्हा दोन कृती या एकाच वेळी होत आहे हे आपल्याला सांगायचं असतं, तेव्हा कशाचा उपयोग करायचा, व्हाईल प्लस V4 फॉर्म क्रियापदाचा, त्यालाच आपण V1 ING म्हणजेच क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूप हे वापरायचं असतं। हे लक्षात ठेवायचं ह्या फॉर्मॅटचा उपयोग, दोन्ही कृती एकाच वेळेला होत आहे। आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, तो घरी जाता जाता भाजी घेऊन आला। बघा, म्हणजे इथे सुद्धा दोन कृती झालेल्या आहे एकाच वेळेला, घरी पण जात आहे आणि जाता जाताच मग त्याने काय घेतलेलं आहे, भाजी घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही कृती ह्या एकाच वेळेला होत आहे। तर अशा वेळेला व्हाईल प्लस VING फॉर्मॅटचा उपयोग तुम्हाला करायचा आहे। मग आता इथे सुद्धा तो भाजी घेऊन आला, हे एक सेंटेन्स आहे, मग ते आधी आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच तोसाठी आपण घेतो ही। भाजी घेऊन आला म्हणजेच काय, विकत घेऊन आला, म्हणून आपण बायचा इथे पास्ट टेन्स फॉर्म घेणार आहोत बॉट। ही बॉट काय घेऊन आला, भाजी, म्हणजेच इथे घेणार आहोत आपण व्हेजिटेबल्स। बघा, ही बॉट व्हेजिटेबल्स, तो भाजी घेऊन आला, केव्हा घेऊन आला, तर घरी जाता जाता, म्हणजेच इथे आपण घेणार आहोत व्हाईल
प्लस आपल्याला काय घ्यायचं आहे, घरी जाता जाता, म्हणजेच जाता जाता म्हणजेच गोचं आयएनजी प्रत्यय असलेलं गोईंग, आणि कुठे, होम. बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स हे तयार झालेलं आहे. ही बॉट व्हेजिटेबल्स व्हाईल गोईंग होम. आता तुमचं लक्षात आलेलं असेल की सर्वात आधी तो भाजी घेऊन आला किंवा ती फोनवर बोलत होती, हे सेंटेन्स आधी तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर कोणती कृती करता करता हे झालेलं आहे ते घ्यायचं. जेवता जेवता म्हणजेच व्हाईल इटिंग, किंवा घरी जाता जाता म्हणजेच व्हाईल गोईंग होम, म्हणजेच व्हाईल प्लस V1 ING या फॉर्मॅटचा उपयोग जेव्हा दोन कृती एकाच वेळेला घडत असतात त्यावेळेस तुम्हाला करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. बघा आता एक दुसरं फॉर्मॅट पुढचं बघणार आहोत आपण. बघा, जेवण झाल्यावर मी फिरायला गेलो किंवा त्याच्याशी बोलल्यानंतर मला बरं वाटलं. बघा आता इथे काय दिसते आहे तुम्हाला की जेवण झाल्यावर म्हणजे जेवण ही एक कृती झालेली आहे, त्यानंतर दुसरी कृती काय झालेली आहे की मी फिरायला गेलो. म्हणजे जेवण झाल्यावर मी दोन कृती इथे झालेली आहे, पण एक कृती झाल्यानंतरच इथे दुसरी कृती झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की इंग्रजीमध्ये एखाद्या कृतीनंतर दुसरी कृती जर झाली असेल आणि ते आपल्याला इंग्रजीतून सांगायची असेल तर अशा वेळेला आफ्टर प्लस VING म्हणजेच क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप वापरायचं असते. आता ते सुद्धा रचना कशी असणार आहे इंग्रजीत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. बघा, हे आधी तर आपण व्हायचं पाहिलं, आता हे सेकंड सेंटेन्स घ्यायचं आधीप्रमाणेच, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आफ्टर, त्यानंतर VING म्हणजेच काय क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप, आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी घ्यायचं आहे ऑल्सो. अशा प्रकारे बदल फक्त इथे व्हाईलचा उपयोग करायचा आहे, इथे आफ्टरचा उपयोग करायचा आहे. हे दोन कृती एकाच वेळेला घडत आहे, इथे एका कृतीनंतर दुसरी कृती घडते आणि शेवटचं मी नंतर सांगणार आहे. बघा आता या स्ट्रक्चरनुसार आपण आता हे सेंटेन्स बनवणार आहोत. बघा आता जेवण झाल्यावर मी फिरायला गेलो. मग सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे इथे की आता तुम्ही असं पण घेऊ शकता, व्हाईल गोईंग होम हे आधी पण घेऊ शकता. व्हाईल गोईंग होम ही बॉट व्हेजिटेबल्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, ते चुकीचं नाही आहे. त्यानंतर व्हाईल इटिंग शी टॉक्ड ऑन द फोन असं सुद्धा घेऊ शकता, किंवा हे शेवटी सुद्धा घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे सुद्धा तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता, जेवण झाल्यावर मी फिरायला गेलो. मग आता आपण तशा प्रकारे करू की आफ्टरचा उपयोग झाल्यावर इथे बोलल्यानंतर म्हणजे ही कृती झालेली आहे, म्हणून आपण काय घेणार आहोत, जेवण झाल्यावर म्हणजेच काय आफ्टर, आणि जेवण म्हणजेच इटिंग असं घेणार आहोत आपण, आफ्टर इटिंग. पण इथे तुम्हाला द्यायचं आहे कॉमा म्हणजे स्वल्पविराम इथे द्यावा लागेल तुम्हाला. जेवण झाल्यावर मी फिरायला गेलो, मी फिरायला गेलो हे सुद्धा वाक्य कसं आहे, पास्ट टेन्समधलं आहे, सिम्पल पास्ट टेन्समधलं, त्यामुळे ते सेंटेन्स तुम्ही स्ट्रक्चरनुसार तयार करायचं. आय गेलो म्हणजेच वेंट, आणि फिरायला म्हणजेच फॉर ए वॉक. बघा इतकं सोपं आहे. आफ्टर इटिंग म्हणजे जेवण झाल्यावर, मी फिरायला गेलो, आय वेंट फॉर ए वॉक, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्याशी बोलल्यानंतर मला बरं वाटलं, हे सुद्धा वाक्य बऱ्याच वेळेला बोलण्यात येत असतं. आता त्याच्याशी बोलल्यानंतर म्हणजेच इथे काय येईल, आफ्टर, आफ्टर बोलणे म्हणजे स्टॉप. मग आता त्याचा ING प्रत्यय असलेला फॉर्म आपल्याला घ्यायचा असतो, म्हणजेच काय येईल, टॉकिंग. आफ्टर टॉकिंग कोणाशी, त्याच्याशी, म्हणजेच टू हिम. बघा अशा प्रकारे इथे द्यायचं आहे परत कॉमा म्हणजेच स्वल्पविराम. आफ्टर टॉकिंग टू हिम म्हणजेच काय, त्याच्याशी बोलल्यानंतर काय झालं, मला बरं वाटलं, म्हणजेच मलासाठी आय, आणि वाटणे म्हणजेच फील. मग आपण त्याचं पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे फेल्ट केलं, आय फेल्ट बेटर, बरं वाटलं म्हणून आपण बेटर घेणार आहोत. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे. आफ्टर टॉकिंग टू हिम आय फेल्ट बेटर. बघा म्हणजे एक कृती झालेली आहे, त्याच्याशी बोलणं झालं, त्यानंतर दुसरी कृती झालेली आहे, मला बरं वाटलं. इथे पण जेवण झाल्यानंतर फिरायला गेलो, इथे पण एक कृती झाल्यानंतर दुसरी कृती. अशा वेळेला कोणत्या फॉर्मॅटचा उपयोग करायचा, तर आफ्टर प्लस V1 ING किंवा आफ्टर प्लस V4 क्रियापदाचं चौथं रूप किंवा क्रियापदाचा ING प्रत्यय असलेला रूप, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी बाहेर पडण्यापूर्वी छत्री घेतली, किंवा हे पण बघू आपण, मी झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतो. बघा आता इथे काय आहे, मी बाहेर पडण्यापूर्वी हे कृती आहे आणि छत्री घेतली. आता कृती आधी कोणती झाली, छत्री घेण्याची झाली. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की एक कृती घडण्याआधी
दुसरी कृती घडली. ही कृती घडण्याआधी, बाहेर पडण्याची कृती घडण्याआधी आधी ही कृती घडली, अशी जर आपल्याला इंग्रजीमध्ये सांगायची असेल तर अशा वेळेला बिफोर, बघा इथे पडण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी, म्हणून बिफोर प्लस V1 ING किंवा बिफोर फॉर्म क्रियापदाचा हा वापरला जातो. बघा आता त्याची रचना कशी असणार आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. बघा इथे दिलेलं आहे. इथे सुद्धा काय करायचं आहे, सर्वात आधी सेंटेन्स घ्यायचा आहे, त्यानंतर बिफोर घ्यायचं आहे, त्यानंतर V1 ING म्हणजेच क्रियापदाचे चौथे रूप, ING प्रत्यय असलेले क्रियापदाचे रूप सर्वात शेवटी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. हे लक्षात ठेवायचं. आणि केव्हा घ्यायचं की एखादी कृती घडण्याआधी दुसरी कृती घडली असं आपल्याला सांगायचं आहे, तर तेव्हा ह्या फॉर्मॅटचा उपयोग करायचा आहे बिफोर प्लस V1 ING. आता आपण हे सेंटेन्स बघू. मी बाहेर पडण्यापूर्वी छत्री घेतली. मग आता इथे काय येणार आहे, आपण हे वाक्य कसं बनवणार आहोत, तर मी छत्री घेतली हे घेणार आहोत आपण. म्हणजे मी साठी आय आणि घेतली, घेण्यासाठी टेक आणि घेतली म्हणजेच टूक. आय टूक काय घेतलं, छत्री. ॲन अम्ब्रेला, अम्ब्रेला केव्हा घेतली, तर बाहेर पडण्यापूर्वी म्हणजेच बिफोर, पूर्वी, म्हणून आपण काय वापरतो इथे बिफोर गोईंग आउट. बघा अशा प्रकारे बिफोर गोईंग आउट. आय टूक ॲन अम्ब्रेला बिफोर गोईंग आउट. मी छत्री घेतली केव्हा, बाहेर जाण्यापूर्वी. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतो. आता इथे सुद्धा काय आहे, मी पुस्तक वाचतो. हे आधी आपल्याला हे सेंटेन्स घ्यावं लागेल. मग आता हे वाचतो म्हणजे हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय रीड ए बुक. एकच पुस्तक आहे. आय रीड ए बुक. मी पुस्तक वाचतो केव्हा, बिफोर घ्यायचं आणि त्यानंतर झोपण्यापूर्वी म्हणजे स्लीप, त्याचं काय घ्यायचं आपल्याला V4 फॉर्म, म्हणून आपण इथे स्लीपिंग घेणार आहोत. बघा आय रीड ए बुक बिफोर स्लीपिंग. मी झोपण्यापूर्वी पुस्तक वाचतो. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, त्याने जेवणापूर्वी हात धुतले. बघा हे जे सेंटेन्स आहे ते वरचे 2 सेंटेन्स घेतलेले आहेत त्याच फॉर्मॅटनुसार तुम्हाला इथे बनवायचं आहे. म्हणजेच तुम्ही हाच फॉर्म्युला इथे खालीसुद्धा वापरायचा आहे. तर हे जे सेंटेन्स आहे ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे ते ट्रान्सलेशन मी तुमचे चेक करणार आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.